बहिणी माझ्या हौशी, भाऊ माझे मायाळू आणि शारदू साहेबांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले त्या दिवशी. रामाच्या देवाला सोन्याचा कळस, रमेश रामांचं नाव घ्यायला मला नाही आळस. त्या ठिकाणी सगळ्या जणी जमलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि आता पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार तेही लगेच बघूया. नाव आहे योगिता सुखदेव आहिरे. नाव सांगा. योगिता सुखदेव आहिरे. घरी कोण कोण असतं? माझी मुलगी, मी, मिस्टर. हो ना, काय करतात मिस्टर? ग्रामसेवक. बरं वाटतं की नाही नाव आलंय तर? हो. हो की नाही? कशाबद्दल बरं वाटतंय तुम्हाला? तुमच्याबद्दल म्हणजे असं म्हणजे नाव आलं, माझ्याबरोबर बोलायला मिळालं. हो की नाही? आणि बाकीच्यांचं नाही आलं म्हणून. घ्या उखाणा घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, सुखदेव रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. बरं केलं, बरं केलं, अभिनंदन. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार. इथून हा फुटबॉल टाकायचा, जिथे रिंगण आखलेलं आहे त्यापैकी कुठेही जाऊन थांबला की 1 गुण मिळणार. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे. टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा देऊया. बघूया काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. एक. 5 संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या आहे 1. आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. एक. 5 संधी झाल्या, गुणसंख्या 1. आता 5 संधी तुमच्यासाठी. दहाही संधी झाल्या, गुणसंख्या आहे 1. जिंकण्यासाठी 1 गुणाची आवश्यकता. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या आहिरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जोशी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.